नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. तर गणपती बाप्पांचं सगळीकडे आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांचा आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक. तर आज आपण उकडीचे मोदकच तयार करणार आहोत. चला तर मग करूयात का सुरुवात. मोदकाचं सारण बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे, मी इथे घेतलेले आहे एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे 1 वाटी साखर आहे आणि 1 वाटी गूळ आहे. मी हे दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला तूप लागणार आहे. इथे आहे ड्रायफ्रुट्स, खसखस. सर्वात अगोदर कढई गरम करून घेऊयात. त्यामध्ये मोठे 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे. मंद आचेवर खोबरं व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये खसखस ॲड करून घ्यायची आहे. याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. खोबरं व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्येच आपण ॲड करणार आहोत 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. गूळ आणि साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. गूळ आणि साखर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर. याला पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि इथे आपलं सारण तयार झालेलं आहे. ते यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत थोडे ड्रायफ्रुट्स, मनुके आणि काजू बदाम मी व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहेत, ते ॲड करून घेते. आणि हे आपलं सारण तयार झालेलं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊयात. मोदकांची उकड काढण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाणी. इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे. कढई गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 ग्लास पाणी. त्यानंतर यामध्येच मी ते अर्धी वाटी दूध ॲड करून घेत आहे आणि तूप टाकायचं आहे. याला व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे. याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड करून घेणार आहोत. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि गॅस बंद करून यावर झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवून देऊयात. तांदळाचं पीठ बऱ्यापैकी फुललेलं आहे आणि याला व्यवस्थित उकळी बसलेली आहे. हे गरम असतानाच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ खूप गरम आहे त्यामुळे मी स्मॅशरच्या साहाय्याने याला थोडंसं स्मॅश करून घेत आहे आणि पाण्याच्या हाताने याला व्यवस्थित आता मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं व्यवस्थित मळून घेऊ आपण तेवढेच छान मोदक होतात आणि फुटत नाहीत. इथे मी तुम्हाला 2 पद्धतीने मोदक करून दाखवणार आहे. असा पिठाचा एक गोळा करून घेऊन त्याला हाताच्या साहाय्याने थोडंसं वाटीचा आकार देऊयात आणि याच्या पाऱ्या बनवून घेऊयात. ही पहिली पद्धत आहे. यामध्ये सारण भरून घेऊयात आणि एकाच साईडला आपण हे बंद करून घेऊयात. हळूहळू प्रेस करत आपल्याला मोदक वळवून घ्यायचे आहेत. बघू शकता किती सुंदर मोदक झालेला आहे.
दुसरी पद्धत म्हणजेच आपण इथे साचा वापरून मोदक बनवणार आहोत. तर साच्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे. यामध्ये गोळा करून असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि यामध्ये सारण भरून घेण्यासाठी थोडी जागा करून घ्यायची आहे. यामध्ये सारण टाकून घेऊयात आणि पिठाच्या सहाय्याने याला खालूनही व्यवस्थित बंद करून घेऊयात. हाही मोदक एकदम झटपट आणि पटकन तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत. आता यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. त्यावर आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून यांना 10 ते 15 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊयात. मोदक व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे दिसायला जितके छान दिसत आहेत खाण्यासाठी तितकेच अप्रतिम लागतात. इथे मी 2 पद्धती वापरून मोदक बनवलेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझी रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.